मुख्यमंत्री फडणवीस उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीसांची जाहीर सभा पार पडणार आहे. फडणवीसांच्या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. उद्या फडणवीस सिंधुदुर्गकरांना संबोधित करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीचे नेते मंडळी या सभेला उपस्थित राहणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर जे पटांगण आहे त्या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत. आपण आता त्याच ठिकाणी आहोत. आपण या दृश्यामध्ये पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सभामंडप उभारण्याच्या कामाला वेग जो आहे तो आलेला पाहायला मिळतो. जय्यत तयारी जी आहे ती सभेची सुरू आहे. त्यासोबतच उद्या सायंकाळी ठीक 3 ते 3:30च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी सभेला संबोधित करतील. या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, त्यासोबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, त्याचबरोबर मंत्री जे आहेत उदय सामंत असतील, तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत महायुतीची नेते मंडळी जी आहे ती या ठिकाणी या सभेमध्ये उपस्थित राहणार आहे. त्यासोबतच तब्बल 8 ते 9,000 कार्यकर्ते आहेत किंवा इथले मतदार जे आहेत ते देखील या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार, कशा प्रकारचा प्रचार करतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग.